स्ट्राइक वरती पाहतोय गोलंदाजी मार्क वर सह्याद्री असोसिएशनचे 40+ खेळाडू मुकुटराव अप्पा हे क्रिकेट प्रेमी आहे निश्चितच आजही या वयामध्ये एवढं चांगलं क्रिकेट खेळतायत हे फक्त क्रिकेट प्रेम आहे मुकुटराव अप्पांचा पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळतील मुकुटराव अप्पा सामना करतील मिस्टर पेटीपीएल राजेश कुराडे फटका हवेमध्ये चेंडू जातो सरळ वन बाउन्स दिरोफ चौकार पहिला फटका पहिल्या फटक्यावर आक्रमण केले मिस्टर पेटीपीएल यांनी चौकार मिळतोय चौकाराच्या साहाय्याने धावफलक 4 या धावसंख्येवर जात आहे मजा येईल एका टी20चा सामना पाहत राहा विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कुठेही जाऊ नका झोपला असेल तर उठा उठला असेल तर मोबाईल चालू करा आणि मोबाईल मध्ये जाऊन लिंक ऑन करून हा सामना बघा मजा येईल मित्रांनो काय प्रयत्न म्हणावे लागतील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो खेळाडूसाठी होऊ द्या काय प्रयत्न म्हणावे लागतील धर्मा धर्मेंद्र एफर्ट्स देतोय त्याला माहिती होतं ही झेल खूप महत्वाची आहे डीप रिजन वरतून अगदी 30 यार्ड सर्कल पर्यंत धावत आला शेवटच्या क्षणी डाय लगावली सूर लावला परंतु चेंडू हाताला सापडला नाही अगदी राजेश कुराडे देखील त्यासाठी टाळ्या वाजवतोय ही खेळाडू वृत्ती असते ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट्स अगदी मात्र आपण पाहतोय या सर्व खेळाडूंजवळ अगदी भरपूर भरलेले आहे म्हणून हे खेळाडू आयकॉन म्हणून त्यांच्या जवळ पाहिलं जातं ही राजेश कुराडेची आपण पाहतोय खेळाडू वृत्ती वेल प्लेड वेल फिल्डिंग धर्मेंद्र पवार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणारा हा देखील आपण पाहतोय सह्याद्री पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन खेळाडू आहे धर्मेंद्रच्या माध्यमातून झेलसाठी प्रयत्न केला होता नक्कीच सर धर्माला माहिती आहे एका एका चेंडूचं एका एका धावेचं समीकरण महत्व माहिती आहे त्यामुळे प्रयत्न करतोय 100% आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय चांगला सूर मारला परंतु थोडासा कमी पडला पुन्हा एकदा गॅप मधून खेळलाय फटका अनिल यांनी चेंडू सरळ मैदानाला गुदगुल्या करत जातोय सीमा पार येतोय चौकार डीजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा ते क्षेत्र आता मात्र मोठा प्रहार करतात सीमारेषेबाहेर येतो डीजे डॅनी मिस्टर डॅनी मॅन ऑफ द मॅच मिस्टर डॅनी यायचंय टॉस का बॉस मध्ये आता मात्र अनिल यांना खडे खडे उभे केले अप्पा यांनी चेंडू समजू शकले नाही चेंडू येते निर्धाव यज्ञेश सूर्यवंशी यांना विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये यायचंय आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल पुन्हा एकदा चांगला चेंडू उभं केले पुन्हा एकदा अनिल यांना अप्पा यांनी चेंडू येते निर्धाव षटक संपते षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती 15 पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 15 रन टीम केंद्रवाडी संघ अजून देखील 3 ओव्हर म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत स्पीड अप घ्यायचं विनंती असेल टीम जे जळव संघ
आपण पाहतोय आता मात्र संतोष पवार राजेश कुराडेसाठी क्षेत्ररक्षण सजवताना स्पीडअप घ्यायचंय विनंती असेल सामन्याला करूया सुरुवात पुन्हा एकदा सांटी पवार गोलंदाजी मार्क वर दुसरं षटक घेऊन येतात सांटी पवार एक असा गोलंदाज जो गोलंदाज अक्षरशः आपल्या षटकामध्ये कमी धावा देण्यासाठी गणला जातो ते सांटी पवार गोलंदाजी मार्क वर चला स्पीडअप घ्यायचंय सध्या आउटफील्ड वरती देखील आपण पाहतो टीम जे जळव संघाकडून 3 बंधू आहेत अगदी अनिकेत आलाय त्या चेंडूवरती बॅकअप धर्माचा आहे आणि लॉक ऑफ रिझन मध्ये देखील सॅमला आपण पाहतोय हे 3 सख्खे बंधू जे जळव संघाकडून खेळ करतायत जे मात्र आउटफील्ड मध्ये त्यांना तैनात केलंय आता मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आलाय स्ट्रायकिंग एंड वरती अनिल सपकाळ यांना आणलं जात आहे संघाची धाव संख्या 1 ने इन्क्रीज होते संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 16 धावा पुन्हा एकदा आलाय अनिल सपकाळ यांच्या बॅच मधून मॅक्सिमम सकपाळ यांची बॅट तळपते चांगलीच तळपते पुढचा चेंडू सँटी यांचा स्ट्राईक वरती आहे अनिल पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न फसतोय आता मात्र डोक्याला हात लावतायत अनिल स्वतः नाराज असतील स्वतःवरती चेंडू येते निर्धाव उलटा करत नाही आता विकेटचं पतन होते अनिल यांना माघारी जावं लागेल निश्चितच अतुल भालेकर यांना देखील आपण पाहतो थांबवून ठेवलं जात आहे गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून 5 चेंडू पूर्ण झालेत अगदी शेवटचा चेंडू असलेल्या ओव्हर मधील संतोष टू बॅटर अतुल हा चेंडू देखील आपण पाहतोय पण आमच्या जवळ वळाले हा वाईड आहे म्हणजे अगदी आपण पाहतोय हा वाईड असेल वाईडला रिव्ह्यू नाहीये याची देखील नोंद घ्या 23 रन 23 धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हर मधील याची देखील नोंद घ्या फटका खेळला जातोय कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार
मध्ये पाचारण केलं जात आहे, प्रमोट केलं जात आहे. धर्मेंद्र पवार स्वतः संघाचा संघ कर्णधार, समोर मात्र राजू दादा. कट चेंडू अगदी त्याच्यावरती आपण पाहतोय, धावेचा प्रयत्न आहे, धाव पूर्ण केली जाते म्हणजे स्ट्रायकिंग एंड वरती आता अतुल भालेकर असेल. संघाची धाव संख्या 1 ने वाढते आहे. संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 28 धावा. आता मात्र ही ओव्हर खूप महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. फॉरकट चेंडू, त्याला सन्मान दिलाय. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. हे दोन खेळाडू आपण पाहतोय ज्यांना मात्र निवडले गेले केंजळवाडी संघाकडून पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन, तालुकास्तरीय आयकॉन म्हणून ज्यांची निवड केली गेली. अर्थात स्ट्रायकिंग एंड वरती अतुल भालेकर, नॉस्ट्रायकिंगला राजेश कुराडे. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू आपण पाहतोय थोडासा स्वेअर मारा, अगदी वाईट येतोय आणि या वाईट निशी संघाच्या धाव संख्या 29 वरती जाऊन पोहोचले. धर्मेंद्रला आपण पाहतोय सूर लगावला, डायव लगावले, हाताला जखम झाले, रक्त येते तरी परंतु पाहायला मिळतो त्याचा खेळ आपणास मैदानाच्या आतमध्ये. राईस होणारा चेंडू फक्त दिशा दिले, गॅप शोधून काढला जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू काही सापडत नाहीये. येतोय चौकार. वेलकम डीजे. फक्त दिशा दिली, त्या दरम्यान गॅप शोधून काढत असताना चौकार आला. हा निर्धाव चेंडू आहे. हा चेंडू मात्र समजत नाहीये, थोडासा गतीमध्ये परिवर्तन करत असताना फेकी केला. 4 चेंडू पूर्ण झालेत. फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये, शैलेश सूर्यवंशी धावतोय, चेंडू गिरकी घेतोय, त्या दरम्यान 1 बाउन्स फील्ड देखील केलाय. या चेंडूवरती येते सिंगल रन आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहिले तर या सिंगल रनने जाऊन पोहोचले 34 धावा. शेवटचा चेंडू आहे धर्मेंद्रचा आणि समोर राजूदादा असेल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे. या शेवटच्या चेंडूवरती येते सिंगल रन. सिंगल वरती देखील स्टॉप केलं जाते म्हणजे ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहिली तर एकेरी धावेने जाऊन पोहोचले 35 धावा. आता मात्र शेवटची ओव्हर आहे आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण असणार टीम जे जळव संघाकडून? हो, यायचंय, लगेच यायचंय, विनंती असेल. शेवटची ओव्हर, गुरु आलाय, उजव्या हाताने गोलंदाजी करतो आणि अगदी वेगवान गोलंदाज देखील आहे. समोर मात्र राजेश कुराडे असेल. लेट्स प्ले. गुरु टू बॅटर राजेश कुराडे. या चेंडूवरती बॅटच्या मधून आलाय, साऊंड अगदी चांगला आला होता, चेंडूला सरळ विरकावून दिलाय.
पहिल्या चेंडूवरती मॅक्झिमम वाईड चेंडू आहे. एस पंच कळवतायत की हा वाईड आहे, म्हणजेच एक एक्स्ट्राची रन धाव फलकावरती जोडली जाईल. स्नो बॉल. एस विनंती असेल पंचांचे निर्णय अंतिम असतील याची देखील नोंद घ्या. अंपायर डिसिजन कंटिन्यू करायचं आहे याची देखील नोंद घ्या आणि सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. इस सामन्याला करूया सुरुवात पुन्हा एकदा. नवीन गोलंदाज या. थ्रोवर गोलंदाज म्हणजेच अपोजिट टीमला 5 धावांची पॅनल्टी प्लस 1 नो ची धावा असेल. टोटल 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील याची देखील नोंद घ्या. आणि या 6 धावा जोडून आपण पाहतोय संघाची धाव संख्या 48 धाव फलकावरती धावा आपण पाहतोय आणि या गोलंदाज देखील आपण पाहतोय डिस्ट्रॅक्ट केला जाईल याची देखील नोंद घ्या. आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय सबस्टिट्यूट बदली गोलंदाज झालाय वैभव पवार. समोर मात्र बॅटर राजेश कुऱ्हाडे असेल.
48 रन ऑन स्कोर बोर्ड. फ्री हिट असेल याची देखील नोंद घ्या. अगदी हा फ्री हिटचा चेंडू त्याच्यावरती आपण पाहतो राईट होणारा चेंडू बॅटची कडा घेऊन अगदी पॉइंट लाईनच्या दिशेने. या 4 धावा असतील. संघाची धावसंख्या दाखल गेलेत. 2 चेंडू पूर्ण झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लँड होत आहे सीमा रेषे पार. हा मात्र त्याचा सिग्नेचर शॉट आहे. या शॉट साठी मात्र हा राजेश कुराडे ओळख. तो शॉट वाईड. चेंडू खोदून काढला जातोय पुन्हा एकदा डीप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. या चेंडूवरती देखील येतोय चौकार. राजेश कुराडेची बॅट मात्र आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये तळपते आणि अगदी राजेश कुराडेला आपण पाहतोय धावा रचत असताना टीम केंजळवाडी संघाकडून आज व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. 63 धावा. चार चेंडू पूर्ण. पुन्हा एकदा फटका आलाय बॅटच्या मधून आलाय परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान धर्मेंद्र करणार नाहीये कोणतीही चूक. होते विकेटचं पतन अर्थातच 5व्या चेंडूवरती पॅव्हेलियन. राजेश कुराडे वेलकम डीजे. अगदी येणारा शेवटचा चेंडू फेस करतील नमनाथ स्ट्रायकिंग एंड वरतून. 63 धावा आपण पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. टीम केंजळवाडी संघ अगदी क्वालिफायच्या दिशेने पावलं टाकते. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. त्या दरम्यान सॅम धावतायत. चेंडूवरती पोहोचले जात नाहीयेत आणि त्या दरम्यान एक तर पूर्ण केले. दुसरीचा कॉल दुसरी देखील पूर्ण केली जाते. दोनच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. तिसरीचा कॉल आहे आणि तिसरीला आपण पाहतोय बॅटर गॉन. अर्थातच या तिसऱ्या धाव घेत असताना अतुलला मात्र माघारी जावं लागेल. होते विकेटचं पतन आणि या 2 धाव फलकावरती लगावत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 65 रन. 66 टार्गेट असेल याची देखील नोंद घ्यायची टीम जे जळव संघ. आणि थोडंसं स्पीडअप घ्या टीम केंजळवाडी संघ. आपण देखील मैदानामध्ये लगेचच यायचंय. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. वेलकम डीजे.
जे जळव संघाला क्वालिफाईड करायचं असेल तर 11 चेंडू मध्ये टार्गेट चेस करायचं आहे, याची देखील नोंद करा. आणि हेच तर होऊ देणार नाहीये टीम केंजळवाडी संघ. 11 चेंडू मध्ये या धाबा देणार नाही, कारण की पहिल्या 2 ओव्हर अतुल बालेकर आणि राजेश कुराडे यांचे देखील पाहायला मिळणार आहेत. आणि समोर आपण पाहतोय मिस्टर अनिल, जो या मात्र संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आणि त्याच्या समवेत असेल धर्मेंद्र पवार, जो मात्र पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि जो लेदर क्रिकेट आपण पाहतो निकम स्पोर्ट्स क्लब, या क्लबचा अगदी प्रशिक्षक देखील आहे, अर्थातच धर्मेंद्र पवार आपण पाहतोय. विनंती असेल थोडसा स्पीडअप घ्या. टीम केंजळवाडी संघ आपणास विनंती आहे. चोवीस चेंडू मध्ये 66 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी जळव संघाला. परंतु या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर निश्चितच 12 चेंडूंमध्ये, कमीत कमी 12 चेंडूंमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, तरच कुठेतरी या स्पर्धेमध्ये ते टिकून राहतील. बघूया फलंदाजीसाठी सलामीवीर मिस्टर अनिल आणि मिस्टर धर्मा. गोलंदाजी मार्कर पाहतोय आपण मिस्टर अतुल. चला रंगतदार होईल सामना. होतोय सुरुवात. शेवटचा सामना. सर्वांनी समालोचन कक्षातील सर्वांनी सहकार्य करायचंय, सामन्याचा आनंद घ्यायचा. शेवटचा सामना आजच्या दिवसातील. येणारे 24 चेंडू 66 धावा, परंतु आव्हान टिकून ठेवायचं असेल स्पर्धेत तर कमीत कमी 12 चेंडू मध्ये हे लिलिया पार करायचं आव्हान. सहकार्य करायचं आहे प्रेक्षक वर्ग. सामन्याचा आनंद घ्या. दिवसातील शेवटचा सामना. होते सुरुवात. अतुल भालेकर टू मिस्टर अनिल. पहिला चेंडू एक धाव मिळते. सुरुवात चांगली झाली, सुरुवात जल्लोषात झाली मित्रांनो. बघूया येणारे 24 चेंडू काय घडेल मैदानात. बघूया. एक धाव मिळते. एका धावेनं संघाचा धावफलक ओपन होतंय. धाव फलकावर एक ही धाव संख्या लागते. अतुल भालेकर यांचा पुढील चेंडू. सामना करतील धर्मा. टप्प्याचा चेंडू खणखणीत चौकार. चौकार. डीजे पॅडी. पुढचा चेंडू फटका केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार येतोय धर्मस्टाईल. चौकार. नक्कीच मजा येईल या सामन्याला मित्रांनो. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढला. अलंत कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. नवनाथ येत आहेत चेंडू वरती. सुरेख क्षेत्ररक्षण. तोपर्यंत निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. धर्मा टू अनिल.
फटका खेळलाय, चूक होते क्षेत्ररक्षकाकडून, जेल सुटतोय. एक धाव पूर्ण, दुसरी होईल का? तीन धावा पूर्ण. नाराज होतील क्षेत्ररक्षकावरती. नक्कीच आक्रमण होते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय. मजा येईल. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. एकेरी धाव पूर्ण, दुहेरी धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते 16. 18 चेंडू 50 धावा. दुसरं षटक मिस्टर VTPL. 16. 18 चेंडू 50 धावा. दुसरं षटक मिस्टर VTPL. राजू कुराडे. काय चेंडू डिलिव्हर केला, अक्षरशः धर्मानं उभं केलंय. टाळ्या होत आहेत या चेंडूसाठी, या गोलंदाजीसाठी. ब्लॉकआउट पद्धतीचा सुरेख चेंडू. अकोटप्याचा चेंडू मात्र धर्मा यांनी खेळून काढलाय. चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स 0 येतोय चौकार. वाईट चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. फटका खेळलाय. वाह, गगनचुंबी, हाय हँडसम षटकार. मध्ये होती असे फटके फार
षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. चला स्पीडअप घ्यायचंय 32. बारा चेंडू 34 धावांचं समीकरण असेल. अनिल स्ट्राईकवरती गुरु. एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईकवरती येतात अनिल. पुढचा चेंडू अनिल टू अनिल. वाईट चेंडू. खराब चेंडू. फटका हवेमध्ये. फटका फसलाय. अतुल येत आहेत. अतुल कोणती चूक करत नाही. जलबाद होत आहेत अनिल. पुढचा चेंडू अनिल यांचा. फटका फसलाय. फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा नवनाथ येत आहेत. नवनाथ कोणती चूक करत नाहीत. स्ट्रायकिंग एंड वरती अतुल आलाय. ऑन हॅट्रिक वरती आपण पाहतोय अनिल सपकाळ या स्पर्धेमधील म्हणजे विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिली हॅट्रिक मात्र नोंदवली जाणार आहे का मिस्टर अनिल सपकाळ यांच्या नावावरती आपण पाहूयात. या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंड वरती अतुल आहे. एस चेंडू रडार मध्ये आला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. स्लॉट मध्ये आला होता त्याला मात्र प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. येतोय मॅक्सिमम म्हणजे संदीप डीजे वाल्याला
आपण या मैदानाच्या आतमध्ये. जे प्लेयर्स मैदानाच्या बाहेर गेलेत ऑन मॅच मध्ये त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये या. आठ चेंडू मध्ये 26 धाब्यांची गरज असताना आता मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं फेकी केले, थोडस कलेक्शन चुकलंय आणि त्या दरम्यान येते एक सिंगल रन. म्हणजेच आता 7 चेंडू मध्ये 24 धाब्यांची गरज आहे. 25 धाब्यांची गरज आहे आता. 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धाब्यांची गरज. विजयाला गवसणी घालेल का हा गुरु पवार, जो मात्र सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभागामधला एक आयकॉन खेळाडू आहे. त्याच्याजवळ देखील आता सर्वांच्या नजरा लागून राहिले, टिकून राहिल्यात, कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये देखील टिकून राहण्यासाठी दोन्ही संघासाठी आपण पाहतोय. एक संघ ज्याने मात्र आपलं नाव फिक्स केलं, 3 मॅचेस विन होऊन पॉइंट्स टेबल वरती अगदी अव्वल स्थानावरती राहिला असा साखरवाडी संघ. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल, या मॅच वरती खूप साऱ्या संघांची समीकरणं अवलंबून आहेत, कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. 7 चेंडू मध्ये 25 धाब्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पुढे सरसावून आलाय, फटका खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये अमोल आहे, थोडीशी चूक घडते आणि या दरम्यान येतोय चौकार. म्हणजेच आपण पाहतोय आता 6 चेंडू 21 धाब्यांची गरज असेल. 6 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. चला सहकार्य करा. शेवटचे 6 चेंडू सहकार्य करा. स्पीडअप घ्यायचंय. पहिला चेंडू सर वाईड बॉल. थँक्यू.
49. तीन 17. 3. Fair delivery. तीन चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज म्हणजे 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. गुरु पवार सर्वांच्या नजरेमध्ये हिरो बनू शकतो. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, दाबत आलाय, चेंडू फिरत होता आणि फिरता फिरता जमिनीवरती येऊन आदळलाय. या चेंडूवरती दावा किती नाहीये, रोखलं जात आहे. अतुल चव्हाणच्या माध्यमातून रोख, नो बॉल आहे, नो चेंडू. थ्रो सानो म्हणजेच आता पंचांचा निर्णय अंतिम आणि अपोजिट टीमला 5+1 टोटल 6 धावा या दंडात्मक स्वरूपामध्ये दिल्या जातात, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाज देखील आपण पाहतोय बाद केला जातोय, याची देखील नोंद घ्यायची आहे. आता समीकरण थोडस बदललं जात आहे. 3 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज असेल. सर्वांनी शांतता राखायची आहे, विनंती आहे. पंचांचे निर्णय जे योग्य निर्णय आहेत ते दिले जातील. सर्वांनी शांतता राखा. थर्ड अंपायर असतील, आयोजक वर्ग असतील, चेक देखील करतील, याची देखील नोंद घ्या. अंपायर डिसिजन कंटिन्यू आयोजक वर्गांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे.
सेफ आहे गोलंदाज. अगदी थर्ड अंपायरचं डिसिजन आपण पाहतोय. हा गोलंदाज सेफ आहे, फेअर डिलिव्हरी आहे. सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग थोडस बाउंड्री ऑफच्या बाहेर बसून सहकार्य करा, विनंती असेल. जळऊ संघ सर्व प्लेयर विनंती असेल, माझी वैयक्तिक विनंती, आपण त्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर उभं राहून सहकार्य करा. धर्मासर विनंती आहे, माझी वैयक्तिक विनंती असेल तुम्हाला, त्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर उभं राहून सहकार्य करा. प्लीज विनंती असेल, जे जळऊ संघ थँक्यू गुरु. हे मैदानात हे गुरु विनंती असेल, तू देखील हे मैदानात खेळपट्टीवरती उभा राहा. गुरु विनंती आहे. डिसिजन होतील, योग्य आहे ते डिसिजन मॅच झाल्यानंतर होतील. अगदी तुम्हाला देखील न्याय मिळेल तुमच्यावरती अन्याय झाला असेल तर. परंतु मॅच चालू ठेवूयात आपण. स्पर्धेला कोणतेही गालबोट आपणास लावायचं नाही याची देखील नोंद घेऊया. पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रीडा मधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. थोडंसं सहकार्य. थँक्यू. जे जळऊ संघ सामना करा चालू, विनंती असेल. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे पकड ठेवली जाते. टीम केंजरवाडी संघाच्या माध्यमातून जाण्याच्या आशीर्वादाने आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील खेळ चांगला राहिला आहे आणि मात्र पावलं टाकते टीम क्वालिफायच्या दिशेने, म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. याची देखील नोंद घ्यायची आहे. हा 5वा चेंडू आहे अमोलचा. हा फुल टॉस आहे आणि याच्यावरती आपण पाहतोय हल्ला चढवलाय. बॅटर गॉन. अतुल चव्हाण देखील बाद होतोय. संपतोय खेळ अतुलचा. आलाय. 1 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज असेल. आता मात्र सामना पूर्णपणे मुठीत पकडून ठेवलाय टीम केंजरवाडी संघाचा अमोलने. 1 चेंडू मध्ये आता विजयासाठी आपण पाहतोय अर्थातच 16 धाव्यांची गरज असेल. पहिला संघ ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये क्वालिफाईड केलं, अर्थातच सेमीफायनल मध्ये आपलं पहिलं नाव कोरून ठेवलं, आदर्श क्रीडा मंडळ साखरवाडी संघ. आणि जो संघ आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पावलं टाकतोय, अर्थातच केंजरवाडी संघ. 1 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. मित्रांनो स्पीडअप घ्या, विनंती आहे. सर्वांना घाई आहे घरी जायची. उद्याचा दिवस कधी उजाडतोय याची देखील सर्वांना घाई आहे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या मॅचेस पाहायला मिळतील. पाटण तालुका टेनिस क्रीडा आयकॉन देखील उद्याच्या मॅचेस मध्ये आपण पाहतोय खूप सारे पाहायला मिळतील. अर्थातच आपण पाहतोय गणेश शिंदे असेल, पृथ्वीराज यादव, विशाल वरंडे, हे मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपणास